नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. इस्लापूर येथे छत्रपती शिवाजी चौक येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करून इस्लापूर येथील अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या वक्तांनी आपापली भाषणे करून हा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. त्यानिमित्ताने रविदास महाराज हे जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यासाठी वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळण्याचा प्रयत्न केला. एक समाजसुधारक व आध्यात्मिक व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं होतं. कुलभूषण कवी म्हणून त्यांचे भारत देशामध्ये विख्यात आहे. त्याने इस्लापूरमधील सरपंच सौभाग्यवती शारदाताई शिंगारे आणि दुरुपडेबाई उपसरपंच व ग्रामपंचायतीतील सदस्य हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. बोनगीर मामा, पोयेकरबाई, चंदू पाकलवाड, नारायण डोंगरे, आशा वर्कर म्हणून सारिका डोंगरे, बालाजी दुरुपडे, गटपाळी सर, संजय कदम, साईनाथ वानखेडे, राहुल फुले, जगदीप हानवते, प्रकाश वानखेडे, दीपक वानखेडे, नत्तू, गडलवाड काका, फकीरा भाऊ आणि इस्लापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्व पत्रकार मंडळ या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे. त्यानिमित्ताने सर्व कार्य करण्याची जबाबदारी डॉक्टर गंगासागर साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित आणि त्यानंतर प्रभाकर बोडेवार. तर कार्यक्रमा जे की वेगवेगळे वक्त्यांनी आपापल्या भाषणामधून एक सामाजिक व आध्यात्मिक जाणीव करून दिली आणि जाती भेद न ठेवता, लिंगभेद न ठेवता एक वैचारिक धोरणानुसार किंवा विचारानुसार एकमेकांमध्ये भेदभावाची भावना ही दूर कशा केली जाते आणि ज्ञानानं जे की ज्ञानप्राप्ती करूनच लोकांमध्ये हित जोपासले जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे भाषणे करून हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट प्रकारे समाप्त झालेला आहे. आणि त्यानंतर इस्लापूरमध्ये घमादेवी यात्रानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर येथे बैठक साजरी केली. जे की बैठकीमध्ये जी विषय सुखसुविधा यात्रेमध्ये कशा द्याव्या, वसुली करावी, स्टॉल कशा प्रकारे आणि या सर्व बाबीच्या त्यानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ही बैठक साजरी केली. त्यानिमित्ताने ग्रामविकास अधिकारी साहेब शंकर गर्दस्वार यांच्या उपस्थितीत इथे सभा झाली. यामध्ये गावातील सरपंच शारदाताई शिंगारे यांचीही उपस्थिती होती व दुरुपडेबाई उपसरपंच म्हणून यांची उपस्थिती व ग्रामपंचायतचे सदस्य या सर्वांसमोर इथे बोलाबोलीचा विषय जे की स्टॉल विषय आणि जत्रेची जी बैठक आहे त्यानिमित्ताने इथं ग्रामपंचायत कार्यालय इथं हे आयोजन केलं होतं. त्यानंतर साई मंगल कार्यालय इथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत हे दिनांक 22/2/2024 ते 24/2/2024 या तारखेपर्यंत हे अभियान सुरू होतं. या अभियानामध्ये जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती किनवट यांच्या संयुक्त विद्यमानांनी हा कार्यक्रम साजरा केला आहे. आणि त्यानंतर
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल, दुरुस्ती व हस्तांतर आणि कार्यपद्धतीची क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम हे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये जे की जलजीवन, हर घर जल योजना अशासारखी जी योजना आहेत, या अंतर्गत यामध्ये जी समिती असेल, या समितीने कशाप्रकारे कार्य करावं लागेल, जे पाणी सोडणारे कर्मचारी असेल यांना कशाप्रकारे पाणी सोडणं किंवा नळ असेल किंवा जे त्याच्या संदर्भात जे पाण्याच्या संदर्भात जे काय अशी पूर्तता, या संदर्भात त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यामध्ये जे काही त्रुटी असेल, ज्या समस्या असेल या दुरुस्त करून त्यांना योग्य सखोल ज्ञानाचं अर्जन करण्यात आले आहे. यामध्ये अधिकारी म्हणून फौजदार साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानिमित्ताने इतर गावाचे जे सर्व सरपंच असेल, जसे की मार्लागोंडाचे देवीदास काका यांची उपस्थिती होती व नंदगाव किंवा कंचली किंवा आजूबाजूचे जे खेड्याचे गाव आहेत, या सर्व गावाचे काही जे आहेत नेमकं की सर्वांची उपस्थिती होती. काही ग्रामसेवकही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, परंतु सखोल माहिती जे की त्यांनी नंतर देतो म्हणून असे आम्हाला सांगण्यात आले. त्याच्यामुळं जे उपस्थिती ज्या गावाची होती या तारखेपासून तर या तारखेपर्यंत यांची नावं सरासरी आमच्याकडे न आल्यामुळं आम्ही त्यांची नावं काही घेऊ शकत नाही. आणि जेवढं नावं आहेत आता जे की त्यांची माहिती आहे त्याच नावानुसार आम्ही त्याची माहिती देत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आणि या दिवसामध्ये जे की हे प्रशिक्षण देऊन त्या प्रशिक्षणाखाली ज्ञान देऊन त्यांचा ज्या समस्या हे ऐकून घेण्याचं कार्य येथील वरिष्ठ अधिकारी वर्गाने केलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने या कार्यक्रमामध्ये जे की बोर्ड, इलेक्ट्रॉनिक बोर्ड असेल, जे की त्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून हे दाखवण्यात आलं आणि त्याद्वारे त्यांना समजूनही सांगून एक बुद्धिमत्तेचा कल त्यांना लक्षात आणून देण्याचं कार्य केलं. आणि त्यामुळं काही जणांच्या ज्या समस्या असेल, ज्या की कुठं समस्या येते कर्मचाऱ्याला पाणी सोडती वेळेस म्हणा किंवा पाण्याच्या संदर्भात, तर याविषयी कशी दुरुस्ती करावी याविषयी तिथं सांगण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमची जी सुरुवात आहे ते जास्त लोकाला म्हणजे लोकांपर्यंत सरासरी इथे एक दिसून आले की लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत हे काही लोकांना माहीत नसल्यामुळं या कार्यक्रमाला काही लोक उपस्थितही राहिली नाही आणि ही इथे एक समस्या दिसून आलेली आहे. परंतु कार्यक्रम घेऊन जे की याच्यामध्ये ज्ञान अर्जन करण्याचं कार्य केलेलं आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये केवळ या कर्मचाऱ्याला असेल किंवा सरपंच असेल किंवा ग्रामविकास अधिकारी असेल, यांना केवळ प्रशिक्षण देऊन म्हणजे ज्या गोष्टी माहिती नाही की हे जलजीवन मिशन जे आहे या मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना कशी करायची आणि त्या पाणी पुरवठ्याची देखभाल कशी केल्या जायची याबद्दल सखोल अभ्यास, सखोल चर्चा झालेली आहे. जेणेकरून जे पाणी वाया जाते त्या पाण्याची ही देखभाल करून ते पाणी कसं जमिनीमध्ये मुरल्या जावे आणि जर ही पाणी जर जमिनीमध्ये मुरल्या जर गेलं तर त्या पाण्याचे फायदे ते समोर चालून कसं होणार या संदर्भात बी पोतराज साहेबांनी माहिती चांगल्या प्रकारे सांगितली आहे. त्यानिमित्ताने खरोखरच हा कार्यक्रम 9 वाजता सुरू झाला. 9 वाजता सुरू झाला. त्या कार्यक्रमाला खरोखरच उपस्थिती ही प्रत्येक जे लोक या उपस्थिती पाहिजेत या मिशनला, तर ही उपस्थिती खरोखर दिसून आलेली नाही. केवळ खुर्च्या ह्या रिकाम्या दिसलेल्या आहे. त्याच्यामुळं
मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, प्रश्न तो नाहीये, तुम्ही आता तुम्हाला केलेला आहे. तुम्हाला आधी हे समन्वय सांगितलेलं आहे, समन्वयाची तो झाला तर आता मला त्याच्यावर काही मी ॲक्शन. तुम्हाला प्रश्न काय सांगितले तुम्हाला, इथं जे आणायची गोष्ट आहे, आता हे पटरी टाकल्याच्या नंतरच रेल्वे येईल ना, तिथं जे येणार आहे त्याला हे बाकीचं समन्वय नाही, पण आता ते होऊन गेलं, सगळं झालं तरी आता नाही. एक प्रश्न नाही, मी काय म्हणतो तुम्हाला, ती आपली जी इथली चर्चा वालगोटीच आहे, तो प्रश्न माझ्यासाठी नाही. आता समजा मी तुम्हाला सांगेन, मी तुम्हाला अगोदर शिकवणार आहे का, आता मी तुम्हाला काय सांगाल, हे भरण्याच्या काही गोष्टी आहेत, हे भरून काढण्याच्या काही गोष्टी आहेत. पर्यंत स्थापन केलेले आहेत आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एका प्रकरणामध्ये शिवकडे गेलो होतो आणि शिवसाहेबांनी मला तिथून वापस केलं की तुमच्या गावातली समिती असताना तुम्ही मला प्रश्न विचारण्याची, जरी मी जिल्ह्याचा शिव जरी असेल तरी माझ्या हातात काहीच नाही आहे. तुमच्या इथं समिती आहे, त्या समितीकडे तुम्ही जा. म्हणून आपण आज कुठे जरी साहेबाकडे रागावलो, काही जरी केलं तरी आता आपण कुठं जाऊ शकत नाही, कारण सगळा रोल आपल्या गावकऱ्यांच्याच हातात आहे. म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आपल्या गावातलं, साहेबांनी एक उदाहरण दिलं की अगोदर आपल्या भावाशी आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये खूप मोठं काही ते सांगून गेलेत ते की आपल्या गावामध्ये काय चालते, फक्त राजकारण चालते. मी या गटाचा, मी त्या तटाचा, मी कोणापेक्षा काय कमी आहो, आणि आजही आपण त्याच अवस्थेमध्ये आहोत. आता आपल्या गावात, माझ्या गावाची भूमिका सांगतो मी तुम्हाला. माझ्या गावात आजही राशन दुकानदार मला पावती देत नाही, की पावती मिळण्याचा माझा हक्क. त्याचा पैसा हवा, ग्रामसेवकाला तुमचं पाणी मिळालं की नाही मिळालं त्याचा त्याला पगार मिळतो. शिक्षण केलं, यांचं काम झालं, यांचं काम संपलं. पण आपलं काम इथून सुरू झालेलं आहे, आपलं काम इथून सुरू झालेलं आहे. माझी तळमळ आहे, माझी पाया पडून सगळ्यांना विनंती आहे की आपण आता सावधान व्हा. शासनाने सगळं काही आपल्या हातात दिलेलं आहे. सगळ्या समितीच्या जोपर्यंत आपण, खरं तर माझं असं मत आहे सर, माझी एक विनंती आहे, आता तुम्ही तर हे इथं प्रशिक्षण देण्यापेक्षा गावातल्या प्रत्येक नागरिकालाही प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मग बचत गट असतील, त्या बचत गटाचे अध्यक्ष असतील, सरपंच असतील. आता माझ्याच गावचं सांगतो तुम्हाला, काल माझा सरपंच, तो पिकलेला नाहीये, तो शिकलेला आहे पण गावाच्या अनुभवात पिकलेला नाहीये. तो गावाचा विकासच करू शकत नाही. जर सरपंच विद्वान नाही, ग्रामसेवकाला काही गावाचं घेणं देणं नाही, मग गावाचा विकास होणार कसा. त्याचं एकच, माझ्या आजच्या भाषणातून म्हणा किंवा शिवकडे गेल्याच्या नंतर सुद्धा मला तेच कळालं की त्यांनी सगळं हत्यार आपल्या हातात दिलेलं आहे. आपण कलेक्टरकडे गेलो तर कलेक्टर तेच उत्तर देणार आहेत की तुमच्या गावातली समिती असताना तुम्ही आमच्यापर्यंत कशाला आलात, कारण त्यांना पगार भेटणारच आहे. त्यांचा पगार त्यांना भेटणारच आहे, त्यात वादच नाही. तुम्ही काम केलं काय, न केलं काय, तुमचे कागद काळे केले काय, फक्त त्यांचं काम आहे. फक्त जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा, ज्या की हर घर जल योजना हा कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांना आखलेला आहे. आणि ही जी योजना आहे, कसं प्रत्येकाच्या हर घर नल योजना ही केल्या जावं आणि त्या योजनेचा पुरेपूर फायदा प्रत्येक घरी, प्रत्येक नागरिकांना कशा प्रकारे व्हावा, यामध्ये या प्रशिक्षणामध्ये ही सांगण्याचं महत्त्वाकांक्षा दिसून आलेली आहे. त्याचमुळे खरोखरच या प्रशिक्षणाला किती सदस्य म्हणा, समिती म्हणा, ग्रामपंचायत सरपंच म्हणा, ग्रामविकास अधिकारी म्हणा, हे किती आले काय नाही, तर याचा आमच्याकडं साठा नसल्यामुळे आम्ही त्यांना प्रत्यक्षात ह्या बातमीमध्ये आम्ही उल्लेख करू शकत नाही. कारण जेव्हा आम्ही त्यांना मागण्यासाठी गेलो पत्रास साहेबांना, तर त्यांनी देतो म्हणले. तर आता केव्हा देतो काय नाही, ताबडतोब देण्याची वृत्ती पाहिजे होती, परंतु त्यांनी सदरीला की बाप आता केव्हा व्हॉट्सअपद्वारे ताबडतोब मागण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु देतो म्हणल्यावर केव्हा देतो केव्हा नाही देतो हे खूप म्हणजे पुढचे काय हे त्याच्या त्या शब्दावरच अवलंबून आहे. त्याच्यामुळं, कारण की या काही गोष्टी अवलंबून आहेत, त्याच्यामुळं ज्या लोकांनी जिथं ज्ञान घेतलं त्यांनी खरोखरच हे ज्ञान प्रत्यक्षात नागरिकापर्यंत जाईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. जे की ही जी असे जे प्रशिक्षणं असतात हे काही दिवसासाठीच असतात. या 2च दिवसामध्ये हे प्रशिक्षण आटोपण्यात आलं, परंतु या आटोपल्यामुळे या प्रशिक्षणामध्ये जे काही ज्ञान घ्या पाहिजेत होतं आणि जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचा पाहिजे होते, हे खरोखरच हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या निमित्ताने असे प्रशिक्षण जेव्हा येत असतात तेव्हा
सर्वात प्रथम जे की पत्रकार मंडळाला बोलून या प्रशिक्षणाबद्दल जे की जाहिरात माध्यमातून म्हणा किंवा पेपरच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं कार्य पाहिजेत होतं, परंतु हे सरासरी आमच्या आमच्या नजरेसमोर आलेलं नाही. त्याच्यामुळं हा एक प्रशासनानं जरा लक्षात घेणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जेव्हा कार्यक्रमाची शेवटची भूमिका जी असते तेव्हाही त्या पत्रकार मंडळ जे आहे स्वतः आधारस्तंभ भारत देशाचा आहे यांना कळवणं हे महत्त्वाचा मुद्दा असतो. परंतु हा एक मुद्दा लक्षात घेणं प्रशासनाला गरजेचं आहे. आणि जनसेवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही योजनेचा आढावा घेऊन आम्ही ही बातमी लावण्यामध्ये सक्षमता दाखवली आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, धन्यवाद.